स्वागतम मुलांनो, आपण आपल्या पाठ्यपुस्तकातील 13वी असणारी कविता तिफन ही बघत होतो. कवी आहेत विठ्ठल वाघ. कवितेची सुरुवात आपण केली होती. आता कवितेचा उत्तरार्ध आज आपण बघणार आहोत. त्यापूर्वी आजचा सुविचार. स्वतःचं अस्तित्व प्रस्थापित करायला वरवर राहून चालत नाही, तर तळाशी जाऊन आव्हानांना भेदून शून्यातून विश्व निर्माण करावं लागतं. मुलांनो, व्यक्तिपरते प्रत्येकाचं अस्तित्व, प्रत्येकाचं व्यक्तिमत्व हे वेगवेगळं असतं आणि हे प्रत्येकाला सिद्ध करण्यासाठी आपल्याला विविध आव्हानं आपल्यासमोर असतात. तर त्यांना भेदून, त्यांना सारून आपल्याला शून्यातून विश्व निर्माण करावं लागतं, तरच आपण स्वतःला सिद्ध करू शकतो. म्हणून केव्हाही आपल्याला जर सिद्ध करायचं आहे किंवा आपलं व्यक्तिमत्व घडवायचं आहे, तेव्हा वरवर न राहून तळाशी जाऊन आपण प्रयत्न करायला हवा आणि येणाऱ्या संकटांना सामना करून पुढे जायला हवं. तिफन ही कविता आपण सुरुवात केली होती. कवितेची मध्यवर्ती कल्पना आपण समजून घेतली होती की शेतीमध्ये बियाणे पेरण्याचा प्रसंग रंगवताना या कवितेत कवींनी शेतकऱ्याचे कष्टमय जीवन व त्याच्या मनातील भावना इथे प्रकट केल्या आहेत आणि या भावनेतनं तो त्याचे हिरवे स्वप्न, सुंदर असं स्वप्न इथे शेतकरी रेखाटताना आपल्याला दिसतो आहे. आणि अतिशय सुंदर असं चित्रदर्शी वर्णन या कवितेमध्ये विठ्ठल वाघांनी आपल्याला करून दिलं आहे. शेतकऱ्याचे कष्ट किंवा त्यांच्या ज्या कविता आहेत त्या शेतकऱ्यांवर, त्यांच्या कष्टावर किंवा त्यांचे जे काही शेतीसाठी लागणारे त्यांना जे आलेले अनुभव आहे किंवा शेतकऱ्याचं जे वर्णन आहे हे त्यांच्या कवितेतनं आपल्याला नेहमीच दिसून येतं. आणि अतिशय प्रसंग आपल्यासमोर शेती करताना किंवा जी मेहनत करताना शेतकऱ्याचे वर्णन केलेले आहे या कवितेमध्ये, ते अतिशय सुंदर आहे. आणि ही भाषा आपण पाहिलं होतं की ही बोली भाषा आहे आणि लोकगीतांची जी भाषा असते आणि वैदर्भीय अशी बोली भाषा आहे, शेतकऱ्यांची भाषा आहे. आणि त्यामुळे इथे बरेचसे शब्द आपल्याला नवीन कळलेले आहेत. तर आता तिफन म्हणजे काय? तर 3 नळ्यांचे पेरणीचे अवजार, त्याला आपण तिफन असं म्हणतो. तर या तिफनला धरून विठ्ठल वाघांनी ही कविता केलेली आहे. शीर्षक त्याचं तिफन आहे. तर आपण एकदा त्या 2 कडव्यांचा अर्थ पुन्हा एकदा समजून घेऊया आणि तिसऱ्या कडव्याकडे जाऊया. शेतातील काळ्या मातीत पेरणीचे अवजार चालले आहे. वर आकाशात वीज थरथराट करते आहे आणि ढग ढोल वाजवत आहेत, अशी कल्पना. म्हणजेच काय की पाऊस कोसळतो आहे, विजांचा कडकडाट होतो आहे आणि पाऊस कोसळतो आहे. नंतरच्या कडव्यामध्ये की नंदी बैलाच्या जोडीला, की शंकरासारखा शेतकरी नंदी बैलाच्या जोडीला शेतात पेरणीचे अवजार चालवतो आहे आणि पार्वतीसारखी त्याची जी सोबतीण आहे, शेतकरी नाही, ही पोटात बांधलेल्या पदराच्या ओटीतून बियाणे तिफनात हळूच सोडत आहे. आणि जशी पदराची खोळ ओटी तिच्या पोटाला आहे, तशीच एक झोळी तिने बाभळीच्या फांदीला टांगली आहे. म्हणजे तिच्या पदराच्या ओटीत जे आहे त्याच्यात बियाणे आहे स्वतःच्या, पण तिच्या थोड्या अंतरावरच तिने एक झोळी बाभळीच्या फांदीला बांधली आहे आणि त्यामध्ये तिचं बाळ रडत आहे आणि वरून मात्र ढग बरसत आहेत. नंतर पुढच्या कडव्याचा अर्थ बघूया. नांगराने आखलेल्या मातीतल्या समांतर ओळीमध्ये किंवा नांगराने जे काही खड्डे खणलेले आहेत किंवा ते ओळींमध्ये आहेत, तर त्याच्यामध्ये बियाणे असे चमकते आहे की जणू हसरे चांदणे सांडल्यासारखे कवीला वाटत आहे. आणि हे बियाणे नसून जणू लाडानवसाने मातीच्या अंगावर गोंदलेले हिरवे गोंदणच आहे, असं कवीला म्हणायचं आहे. मातीवर सरीवर सरी कोसळतात आहे, त्यामुळे माती गर्भवती होत आहे. आता गर्भवती होणं म्हणजे एखादा अंकुर, बीज तिच्या पोटामध्ये वाढतो आहे, तसा मातीच्या गर्भामध्ये हे अंकुर वाढत आहे आणि मातीतून येणाऱ्या कस्तुरीच्या सुगंधामुळे मनाला भुरळ पडत आहे. शेतकरी कधी परत येईल याची आस, याची वाट पाहणारी मैना ही शेतकरींना म्हटलं आहे की वाट पाहते आहे की तिचा राघू म्हणजे शेतकरी तिकडे शेतात तिफन वेगाने चालवतो आहे आणि ढग बरसत आहेत. इथपर्यंत आपण कविता समजून घेतली होती. आता पुढचं कडवं बघूया. वला टाकती टिफन शितू वखर पाहे ते,
पाणी भिजल ढेकुल लोणी पायाले वाटते. काया ढेकलात डोळा हिरव सपन पाहेते. डोळा सपन पाहेते काटा पायात रुतते. काटा पायात रुतते लाल रगत सांडते. हिरव सपन फुलते. हिरव सपन फुलते ढग बरसते. आता ही कविता एवढी वाचन झाल्यानंतर शब्दार्थ समजून घ्या. वला म्हणजे इथे बियाणे. झेलत बियाणे झेलत तिफन चालत आहे आणि शितू पाहते म्हणजे तिला पकडायला धावत आहे. वखर म्हणजे नांगरलेली जमीन साफ करण्याचे साधन. ढेकुल ढेकूळ मातीचे छोटे गोळे. सपन स्वप्न रगत रक्त. तर आता हिरवं सपन म्हणजे शेतामध्ये उगवलेली धान्याची रोपे जणू शेतकऱ्याचे हिरवं स्वप्न असतं. कारण की ही रोपे त्याला छान तरारून आलेली हिरवीगार दिसली की त्याच्यामुळे बियाणं चांगलं होणार आहे आणि त्याचे जे काही स्वप्न आहेत ते त्याच्यामुळे पूर्ण होणार आहे अशी कल्पना इथे आहे. आणि खरोखरच बियाणे जर चांगले आले तर शेतकऱ्याचा आनंद हा फार मोठा असतो कारण त्याच्या मेहनतीला फळ आलेलं असतं. तर या कडव्याचा अर्थ पाहू की हातातून झेललेले बियाणे तिफन पकडते आणि ते मातीत पडताना त्याला माती पसरवण्याचे यंत्र वखर पकडायला पाहते. आता तुम्हाला तिफन म्हणजे काय माहिती आहे की 3 बियाणांचं हे अवजार आहे आणि हे मातीतून जेव्हा चालतं तेव्हा त्याला माती त्याच्यामुळे पसरल्या जाते आणि हे जे माती पसरण्याचे दुसरे यंत्र आहे वखर हे त्याला पकडायला पाहते. आता पाण्यात भिजलेले मातीचे ढेकूल असे विरघळते की जणू लोण्यासारखे ते पायाला वाटते. माती आणि पाणी यांचं जेव्हा मिश्रण होतं तेव्हा त्याचं लोणी बनलेलं आहे किंवा लोण्यासारखं ते पायाला चिकणं लागत आहे. त्या काळ्या ढेकळामध्ये शेतकरी भविष्यातील हिरव्या पिकांचे स्वप्न पाहतो. कारण आपल्याला माहिती आहे की बी कुठे रुजतं आणि त्या बियाचं छोटं रोपटं कसं तयार होतं की हे काळ्या मातीमध्येच शक्य आहे आणि म्हणून शेतकऱ्याला त्याचं भविष्य त्याच्यामुळे दिसत असतं. डोळ्यांनी ते स्वप्न पाहत असताना पायाला काटा रुततो. आता जेव्हा ह्या कल्पना शेतकरी करतो की आता पीक येईल मला छान आणि मला सुखसमृद्धी माझ्याकडे येईल, तर हे पाहत असताना सोबत हे काम करत असताना त्याच्या पायाला काटा रुततो आणि लाल रक्त काळ्या मातीवर सांडते. त्यातूनच उद्याचे हिरवे स्वप्न फुलते. ढग मात्र बरसत राहतात. तर आता हे स्वप्न जरी शेतकरी पाहत असला तर त्यासोबतच त्याची जी मेहनत आहे त्याचं वर्णन याच्यातून कवींना सांगायचं आहे की हे सगळं हिरवं स्वप्न त्याच्यासमोर जरी असलं तरी हे पार करण्यासाठी त्याच्यापर्यंत जाण्यासाठी त्याच्या उद्दिष्टापर्यंत जाण्यासाठी त्याच्या पायाला काटा रुतल्यामुळे त्याच्यातून रक्त पण मातीवर सांडलेलं आहे आणि हे उद्याचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी त्याला एवढी मेहनत करावी लागते किंवा रक्त सांडून त्याचं हे काम साध्य होत असतं की सहजच शेतकऱ्याला पीक हे मिळत नाही तर त्यासाठी त्याचे कष्ट हे फार मोठे असतात. तर अशा तऱ्हेने या कडव्याचा अर्थ आपण इथे पाहिला आहे. आता हा जो स्वाध्याय आहे हा 3 कडव्यांवर पूर्ण आधारित आहे. तर हा स्वाध्याय आपण नेक्स्ट पिरियडला बघणार आहोत. यामध्ये शब्दसमूहाला एक शब्द आहे तो तुम्हाला लिहायचा आहे. नंतर अधोरेखित संकल्पना त्या तुम्हाला स्पष्ट करायच्या आहेत ज्या आपण वहीमध्ये नंतर लिहिणार आहोत. वऱ्हाडी शब्द आणि प्रमाण भाषेतील शब्द हे पण आपल्याला कवितेतून शोधायचे आहे आणि कवितेच्या आधारे खालील तक्ता तुम्हाला पूर्ण करायचा आहे. आणि अभिव्यक्तीमध्ये काटा पायात रुतते लाल रगत सांडते हिरवं सपन फुलते या ओळींचा संदर्भ आपल्याला इथे स्पष्ट करायचा आहे. तर अशा प्रकारे हा पुस्तकातील स्वाध्याय आहे आणि या व्यतिरिक्त इतर जो स्वाध्याय आहे तो मी तुम्हाला देणारच आहे. त्याचे प्रश्न उत्तरं मी तुम्हाला लिहून देणार आहे. आणि या कवितेचं जे वाचन आहे हे प्रत्यक्ष विठ्ठल वाघांनी केलेली यूट्यूबवरचा जो व्हिडिओ आहे तो पण मी तुम्हाला इथे दाखवते आहे. तो तुम्ही नीट पहा आणि त्याच्यातून कविता समजायला थोडी कठीण आहे पण अर्थ एकदा समजला किंवा शब्द नीट समजले तर तुम्हाला कविता चांगली समजेल. आणि या विठ्ठल वाघांच्या ज्या कवितेमध्ये जो व्हिडिओ मी तुम्हाला दाखवते आहे त्यामध्ये प्रत्यक्ष चित्र तुम्हाला दिसणार आहे समोर, त्याच्यामुळे अर्थ तुम्हाला अधिक स्पष्ट होईल अशी आशा करते.
आता इथे वखरचं चित्र इथे तुम्हाला मी तिफनचं चित्र दाखवलं आहे. शेतकरी आणि त्याची बायको आणि बैल यासोबत शेतकऱ्याचं काम इथे शेतात चालतं आहे आणि याच्यावरच आपली ही कविता आधारित आहे. तर यानंतर तुम्हाला मी व्हिडिओ जो टाकला आहे तो व्यवस्थित केअरफुली बघायचा आहे, म्हणजे कविता अजून जास्त त्यातला जे स्पष्टीकरण आहे ते तुम्हाला जास्ती चांगल्या प्रकारे लक्षात येईल. पुढच्या तासिकेला आपण या कवितेवरचा स्वाध्याय बघणार आहोत. धन्यवाद.